सत्ता. आपण हा शब्द उच्चारतो तेव्हा आपल्या मनात कदाचित राजकारण, इतिहास, मोठमोठी साम्राज्य उभी राहतात. पण खरंच सत्ता इतकी दूर आहे का? की ती आपल्या दैनंदिन आयुष्यात, आपल्या कार्यालयात, नात्यांमध्ये, अगदी मैत्रीतही शांतपणे कार्यरत असते? आज आपण द 48 लॉज ऑफ पॉवर या पुस्तकाच्या पहिल्या टप्प्यात प्रवेश करतो आहोत. हा टप्पा म्हणजे सत्तेच्या खेळाची ओळख. आणि त्या खेळाचे पहिले 5 नियम, जे वरकरणी साधे वाटतात पण मानवी मानसशास्त्राच्या अतिशय खोल थरांना स्पर्श करतात. हो, आणि या सुरुवातीलाच एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी. रॉबर्ट ग्रीन आपल्याला चांगले व्हा किंवा वाईट टाळा असे सांगत नाही. तो नैतिक शिकवण देत नाही. तो सांगतो, इतिहासात सत्ता कशी कार्यरत होती आणि आजही कशी आहे. ही भूमिका स्वीकारणं थोडं कठीण आहे, कारण आपण सत्तेला नैतिक चौकटीत बसवायला सवय लावलेली असते. पण ग्रीनचा सूर वेगळा आहे. तो निरीक्षक आहे, न्यायाधीश नाही. नियम 1. नेव्हर आउटशाईन द मास्टर. पहिला नियम सांगतो, आपल्या वरिष्ठाला झाकोळू नका. वरकरणी हा नियम थोडा भित्रेपणाचा वाटू शकतो. आपण तर लहानपणापासून शिकतो, स्वतःला सिद्ध करा, स्वतःचा ठसा उमटवा. मग इथे ग्रीन असं का म्हणतो? इतिहासातील अनेक उदाहरणात तो दाखवतो, जेव्हा एखाद्या शिष्याने किंवा सहकार्याने आपल्या गुरूपेक्षा जास्त तेज दाखवले, तेव्हा त्या गुरूच्या अहंकाराला ठेच लागली. आणि परिणाम? मत्सर, कटकारस्थानं आणि शेवटी त्या प्रतिभेचा नाश. इथे एक अतिशय नाजूक भावनिक सत्य आहे. मानवी अहंकार हा अत्यंत संवेदनशील असतो. सत्ता केवळ पदावर आधारित नसते, ती मान मरातबावर आधारित असते. जेव्हा आपण आपल्या वरिष्ठाला असुरक्षित वाटू देतो, तेव्हा आपण त्याच्या भीतीला स्पर्श करतो. आणि भीतीतून निर्माण होणारी कृती अनेकदा तर्कशुद्ध नसते, ती संरक्षणात्मक असते. म्हणून हा नियम आपल्याला कमी व्हा असं सांगत नाही. तो सांगतो, परिस्थिती ओळखा, तुमचं तेज कधी आणि किती दाखवायचं हे समजून घ्या. नियम 2. नेव्हर पुट टू मच ट्रस्ट इन फ्रेंड्स, लर्न टू यूज एनिमीज. दुसरा नियम आणखी अस्वस्थ करणारा आहे. ग्रीन म्हणतो, मित्रांवर अतिविश्वास ठेवू नका, शत्रूंचा उपयोग करायला शिका. हे ऐकताना आपल्याला विरोधाभास वाटतो. मित्र म्हणजे विश्वास आणि शत्रू म्हणजे धोका, ही आपली सरळ समज आहे. पण ग्रीन मानवी भावनांच्या गुंतागुंतीकडे पाहतो. मित्र कधीकधी आपल्याशी तुलना करतात. आपल्या यशामुळे त्यांच्यात मत्सर निर्माण होऊ शकतो. शत्रू मात्र जर त्यांना आपल्याकडून काही मिळणार असेल तर ते अधिक निष्ठावान ठरू शकतात. हे वाचताना आपण थोडे सावध होतो, कारण हे नियम नात्यांना संशयाच्या नजरेतून पाहायला शिकवतात. पण कदाचित ग्रीन सांगतो, भावनिक अंधत्व टाळा, प्रत्येक नातं वास्तवाच्या कसोटीवर तपासा. नियम 3. कन्सील युअर इंटेन्शन्स. तिसरा नियम, आपले हेतू लपवा. ग्रीन सांगतो की स्पष्ट हेतू हे लक्ष्य बनतात. जेव्हा लोकांना तुमचा पुढचा डाव कळतो, तेव्हा ते त्याला रोखण्याची तयारी करतात. इतिहासातील राजकीय डावपेच, दरबारी खेळ यामध्ये अनेकदा यश त्या व्यक्तीला मिळालं, ज्याने शांतपणे, कुणालाही कल्पना न देता पावलं टाकली. पण इथे एक अंतर्गत संघर्ष आहे. आपण प्रामाणिकतेला मूल्य मानतो, मग हेतू लपवणं म्हणजे कपट का? ग्रीनचा दृष्टिकोन वेगळा आहे. तो म्हणतो, पारदर्शकता ही सद्गुण असू शकते, पण रणांगणात ती दुर्बलता ठरू शकते. जर सत्तेचा खेळ सुरू असेल तर तुम्ही तुमची रणनीती सर्वांसमोर उघड करू शकत नाही. हा नियम आपल्याला खोटं बोलायला सांगत नाही. तो सांगतो, शांत रहा, सर्व काही जाहीर करण्याची गरज नाही. नियम 4. ऑलवेज से लेस दॅन नेसेसरी. चौथा नियम, आवश्यकतेपेक्षा कमी बोला. हा नियम ऐकताना मला नेहमीच जाणवतं, शब्द हे शक्तीचं साधन असतात, पण अतिशब्द शक्ती कमी करतात. जे लोक सतत बोलतात ते स्वतःच आपली योजना, आपली कमजोरी उघड करतात. आणि मितभाषीपणाभोवती एक गूढ निर्माण होतं. लोक अंदाज बांधतात, त्या व्यक्तीचं महत्त्व वाढतं. मानवी मानसशास्त्र असं आहे की आपण शांततेला अर्थ देतो. जास्त बोलणं आपल्याला साधं बनवतं. मितभाषीपणा आपल्याला प्रभावी बनवतो. हा नियम केवळ सत्तेसाठी नाही, तो संवादकलेसाठीही आहे. नियम 5. सो मच डिपेंड्स ऑन रेप्युटेशन. गार्ड इट विथ युअर लाईफ. नियम 5वा, तुमची प्रतिमा जपा. ग्रीन म्हणतो, प्रतिमा म्हणजे ढाल. जर तुमची प्रतिष्ठा मजबूत असेल तर लोक तुमच्यावर सहज हल्ला करत नाहीत.
इतिहासात अनेक नेत्यांनी आपल्या प्रतिमेचा वापर शस्त्रासारखा केला आहे. हो, कारण प्रतिमा ही वास्तवापेक्षा वेगळी असू शकते. लोक जे मानतात तेच त्यांच्यासाठी सत्य असतं. जर तुमच्याबद्दल आदराची प्रतिमा तयार झाली तर लोक तुमच्याशी सावध राहतात. पण जर तुमचं नावच दुर्बलतेचं प्रतीक बनलं तर प्रत्येकजण तुम्हाला लक्ष्य करतो. म्हणून ग्रीन सांगतो, प्रतिमा ही सजावट नाही, ती संरक्षण आहे. या 5 नियमांमध्ये एक समान धागा आहे. मानवी अहंकार, भीती, मत्सर आणि धारणा. सत्ता ही शारीरिक शक्तीपेक्षा अधिक मानसशास्त्रीय आहे. आणि म्हणूनच हे पुस्तक आपल्याला थांबायला भाग पाडतं. आपण स्वतःला विचारतो, मी कधी अनावधानाने कुणाला असुरक्षित केलं आहे का? मी कधी जास्त बोलून स्वतःलाच कमजोर केलं आहे का? मी माझ्या प्रतिमेची जाणीव ठेवतो का? हे प्रश्न अस्वस्थ करणारे आहेत, पण कदाचित हेच या पुस्तकाचं खऱ्या अर्थाने सामर्थ्य आहे. ते आपल्याला जागं करतं. सत्ता हा खेळ आहे, पण तो उघड दिसत नाही. तो शांतपणे मानवी वर्तनाच्या सूक्ष्म हालचालींमध्ये चालतो. आणि या खेळात टिकायचं असेल तर नियम समजून घ्यावे लागतात. वापरण्यासाठी नाही, तर सजग राहण्यासाठी. पहिल्या भागात आपण सत्तेच्या पायाभूत मानसशास्त्राकडे पाहिलं. अहंकार, हेतू, प्रतिमा. आता पुढील टप्पा अधिक सूक्ष्म आहे. इथे सत्ता उघड संघर्षातून नाही, तर लक्ष वेधून घेण्याच्या आणि इतरांना वापरण्याच्या क्षमतेतून निर्माण होते. आज आपण नियम 6 ते 10 पाहणार आहोत. हे नियम सांगतात, दिसणं म्हणजे असणं नाही, आणि अनेकदा जो दिसतो तोच जिंकतो. नियम 6. कोट अटेन्शन ॲट ऑल कॉस्ट्स. ग्रीनचा 6वा नियम सांगतो, कोणत्याही किमतीत लक्ष वेधून घ्या. हा नियम ऐकताना थोडी अतिशयोक्ती वाटू शकते, पण इतिहासात पाहिलं तर सत्ता मिळवण्यासाठी दृश्यमानता अत्यावश्यक ठरली आहे. जो दिसत नाही तो विसरला जातो, आणि जो विसरला जातो तो अप्रासंगिक होतो. हो, आणि हे केवळ राजकारणापुरतं मर्यादित नाही. आजच्या जगात कार्यालयीन जीवन, समाज माध्यमं, सार्वजनिक क्षेत्र सर्वत्र लक्ष म्हणजे चलन आहे. ग्रीन म्हणतो, साधेपणाने लक्ष वेधलं नाही तर गूढतेने वेधा. लोकांना धक्का द्या, प्रश्न निर्माण करा, त्यांच्या कुतूहलाला चाळवा. मात्र इथे एक सूक्ष्म मर्यादा आहे. लक्ष वेधणं म्हणजे स्वस्थ लोकप्रियता नव्हे. ग्रीनचं म्हणणं आहे, स्वतःभोवती एक वेगळेपणाचं वलय निर्माण करा. म्हणजेच सत्ता ही केवळ कृतीत नाही, ती दृश्यतेत आहे. जो व्यक्ती चर्चेत राहतो तो प्रभाव टिकवतो. पण इथे एक धोका आहे. जर लक्ष नकारात्मक असेल तर? ग्रीन म्हणतो, नकारात्मक लक्षही अदृश्यतेपेक्षा चांगलं असतं. कारण कमीत कमी लोक तुमच्याकडे पाहतात. हे ऐकताना थोडं अस्वस्थ वाटतं, पण इतिहास दाखवतो अनेक व्यक्तींनी विवादातूनच आपलं नाव अमर केलं आहे. प्रश्न असा आहे की आपण लक्ष वेधण्यासाठी किती दूर जाऊ शकतो आणि त्या प्रक्रियेत आपलं मूलभूत अस्तित्व हरवत नाही ना? नियम 7. गेट अदर्स टू डू द वर्क फॉर यू, बट ऑलवेज टेक द क्रेडिट. 7वा नियम सांगतो, इतरांकडून काम करून घ्या, पण श्रेय स्वतः घ्या. हा नियम सर्वात कठोर वाटतो. ग्रीन सांगतो, महान नेते अनेकदा इतरांच्या बुद्धिमत्तेचा उपयोग करून स्वतःला केंद्रस्थानी ठेवतात. पण इथे नैतिक प्रश्न निर्माण होतो. श्रेय घेणं म्हणजे अन्याय नाही का? ग्रीनचा दृष्टिकोन थोडा वेगळा आहे. तो म्हणतो, सत्ता टिकवण्यासाठी तुम्ही केंद्रस्थानी राहायला हवं. जर तुमचं नाव अदृश्य झालं तर तुमचा प्रभावही कमी होतो. पण मला वाटतं हा नियम समजून घेताना सजग राहणं गरजेचं आहे, कारण अतिस्वार्थ शेवटी विश्वास नष्ट करतो. कदाचित या नियमाचा एक वेगळा अर्थही असू शकतो. नेतृत्व म्हणजे इतरांच्या क्षमतांना एकत्र करून मोठं चित्र तयार करणं. श्रेय हे केवळ अहंकारासाठी नसावं, ते जबाबदारीसाठी असावं. नियम 8. मेक अदर पीपल कम टू यू, यूज बेट इफ नेसेसरी. 8वा नियम सांगतो, परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी इतरांना तुमच्याकडे येऊ द्या. जो धावतो तो थकतो, जो थांबतो तो नियंत्रणात राहतो. हा नियम रणनीतीचा आहे. जर तुम्ही सतत प्रतिक्रिया देत राहिलात तर खेळ इतरांच्या हातात जातो.
पण जर तुम्ही परिस्थिती अशी निर्माण केली की इतरांना तुमच्याकडे यावं लागेल, तर सूत्र तुमच्या हातात येतात. ग्रीन म्हणतो, लोभ, भीती, आशा या भावनांचा वापर करा. लोकांच्या गरजा ओळखा आणि त्यांना तुमच्याकडे आकर्षित करा. हे ऐकताना आपल्याला जाणवतं, सत्ता म्हणजे संयम. प्रत्येक लढाई लढायची नसते. कधीकधी थांबणं हीच सर्वात प्रभावी चाल असते. नियम 9. विन थ्रू युअर ॲक्शन्स, नेव्हर थ्रू आर्ग्युमेंट. 9वा नियम मला अत्यंत वास्तववादी वाटतो. वाद जिंकून तुम्ही लोकांची मने जिंकत नाही. कृतीतून मिळालेलं यशच खरं प्रभाव निर्माण करतं. हो, वादात जिंकणं म्हणजे दुसऱ्याला पराभूत करणं, आणि पराभूत व्यक्ती मनात राग ठेवते. ग्रीन सांगतो, तुमची बाजू सिद्ध करण्यासाठी शब्दांचा वापर करू नका, परिणाम दाखवा. जेव्हा परिणाम तुमच्या बाजूने असतात तेव्हा लोक स्वतःच शांत होतात. हे केवळ सत्तेचं नाही, तर वैयक्तिक आयुष्याचंही तत्त्व आहे. आपण किती वेळा वाद घालतो, स्वतःला योग्य सिद्ध करण्यासाठी, पण शेवटी नातं तुटतं. म्हणून हा नियम सांगतो, शांतपणे काम करा, यश स्वतः बोलू द्या. नियम 10. इन्फेक्शन, अवॉइड दी अनहॅपी अँड अनलकी. 10वा नियम दुःखी आणि दुर्दैवी लोकांपासून दूर राहा. ग्रीन याला भावनिक संसर्ग म्हणतो. हा नियम थोडा कठोर वाटतो, कारण यात करुणा दिसत नाही. पण ग्रीनचं म्हणणं आहे, नकारात्मकता संसर्गासारखी पसरते. जर एखादी व्यक्ती सतत अपयश, तक्रार, निराशा पसरवत असेल, तर ती ऊर्जा तुमच्यावर परिणाम करते. म्हणजेच हा नियम असं सांगतो, तुमच्या भावनिक वातावरणाची निवड करा. कारण सत्ता टिकवण्यासाठी मानसिक स्थैर्य आवश्यक आहे. पण मला वाटतं, या नियमाकडे संतुलनाने पाहायला हवं. दुःखी लोकांपासून पूर्णपणे दूर जाणं ही मानवतेला छेद देणारी गोष्ट ठरू शकते. कदाचित ग्रीनचा हेतू एवढाच आहे की ज्यांची नकारात्मकता तुमचं संतुलन बिघडवते त्यांच्यापासून सावध राहा. या 5 नियमांमध्ये एक स्पष्ट धागा आहे. दृश्यता, नियंत्रण, कृती आणि भावनिक वातावरण. सत्ता म्हणजे फक्त ताकद नाही, ती परिस्थिती घडवण्याची क्षमता आहे. आणि इथे एक खोल प्रश्न निर्माण होतो. आपण या नियमांचा उपयोग करणार आहोत की त्यांना ओळखून स्वतःला सजग ठेवणार आहोत? हे पुस्तक आपल्याला कठोर बनवण्यासाठी नाही, ते आपल्याला अंधार ओळखायला शिकवतं. लक्ष वेधणं, इतरांकडून काम करून घेणं, परिस्थितीवर नियंत्रण ठेवणं, या सगळ्यात एकच गोष्ट महत्त्वाची आहे: जागरूकता. कारण सत्ता आवाज करत नाही, ती शांतपणे सूक्ष्म हालचालींमध्ये कार्यरत असते. आणि जो त्या हालचाली ओळखतो तो केवळ प्रभावी होत नाही, तो सजग होतो. आत्तापर्यंत आपण पाहिलं, सत्ता कशी दिसते, कशी जाणवते आणि लोकांच्या नजरेत आपली प्रतिमा कशी घडवते. पण आता आपण अधिक खोल थरात प्रवेश करतो आहोत. नियम 11 ते 15 हे केवळ बाह्य रणनीतीबद्दल नाहीत, ते मानवी अवलंबित्व, आत्मसमर्पण आणि संघर्षाच्या शेवटाबद्दल आहेत. इथे सत्ता केवळ प्रभाव नसून नियंत्रण बनते. हो, आणि या भागात ग्रीनचा सूर अधिक स्पष्टपणे कठोर होतो. तो आपल्याला सांगतो, जर सत्ता हवी असेल तर भावनिक गुंतवणूक कमी करा. कारण सत्ता टिकवण्यासाठी तुम्हाला लोकांच्या गरजांवर परिणाम करावा लागतो. आणि हीच गोष्ट अस्वस्थ करणारी आहे. नियम 11. लर्न टू कीप पीपल डिपेंडंट ऑन यू. ग्रीनचा 11वा नियम सांगतो, लोकांना तुमच्यावर अवलंबून ठेवा. जर लोक स्वयंपूर्ण झाले तर त्यांना तुमची गरज उरत नाही. आणि जिथे गरज नाही तिथे सत्ता नाही. इतिहासात अनेक शासकांनी लोकांना पूर्ण स्वातंत्र्य दिलं नाही, कारण पूर्ण स्वातंत्र्य म्हणजे त्यांचं नियंत्रण कमी होणं. हा नियम ऐकताना मनात एक विरोध निर्माण होतो, कारण आपण स्वावलंबनाला मूल्य मानतो. पण ग्रीन सांगतो, सत्तेच्या दृष्टीने पाहिलं तर लोकांची गरज तुमच्याशी जोडलेली असली पाहिजे. मात्र इथे एक सूक्ष्म फरक आहे. अवलंबित्व म्हणजे गुलामी नाही, ते परस्पर गरजेचं जाळं आहे. जर तुमच्याकडे कौशल्य, माहिती किंवा संसाधन असं काही असेल जे इतरांकडे नाही, तर तुम्ही केंद्रस्थानी राहता. म्हणजेच तुमचं ज्ञान, तुमचं कौशल्य पूर्णपणे उघड करू नका. थोडीशी रहस्यता ठेवा, कारण रहस्य टिकवणं म्हणजे प्रभाव टिकवणं. नियम 12. यूज सिलेक्टिव्ह ऑनेस्टी अँड जेनरॉसिटी टू डिसार्म युअर विक्टिम. 12वा नियम निवडक प्रामाणिकपणा आणि उदारता वापरा. ग्रीन म्हणतो, पूर्ण प्रामाणिकपणा संशय निर्माण करू शकतो,
पण अचानक केलेली एखादी उदार कृती लोकांना निशस्त्र करते. हा नियम अत्यंत सूक्ष्म आहे, कारण तो भावनांच्या खेळावर आधारित आहे. जेव्हा एखादी व्यक्ती अपेक्षेपेक्षा जास्त चांगुलपणा दाखवते, तेव्हा आपण आपला बचाव सोडतो. आपल्याला वाटतं ही व्यक्ती आपल्या बाजूची आहे. ग्रीनचा हेतू असा आहे, विश्वास पूर्णपणे विकत घेता येत नाही, पण तो निर्माण करता येतो. आणि निवडक उदारता ही त्यासाठी एक साधन ठरू शकते. मात्र या नियमात नैतिकतेचा प्रश्न पुन्हा उभा राहतो. जर उदारता ही रणनीती असेल तर ती खरी राहते का? कदाचित म्हणूनच हे पुस्तक वाचताना आपल्याला सजग राहावं लागतं. ग्रीन सांगतो काय घडतं, पण आपण ठरवायचं की आपण ते कसं वापरणार. नियम 13. वेन आस्किंग फॉर हेल्प अपील टू पीपल्स सेल्फ इंटरेस्ट. 13वा नियम सांगतो, मदत मागताना लोकांच्या हिताला स्पर्श करा. कृतज्ञतेवर अवलंबून राहू नका. लोक त्यांच्या फायद्यासाठी हालचाल करतात. इतिहासात अनेक राजकीय युती केवळ स्वार्थावर उभ्या राहिल्या. भावनिक नात्यांपेक्षा स्वार्थ अधिक टिकाऊ ठरतो, असं ग्रीनचं निरीक्षण आहे. हे खूपच वास्तववादी आहे. आपण अनेकदा म्हणतो, मी त्याच्यासाठी इतकं केलं. पण जेव्हा आपण मदत मागतो तेव्हा दुसऱ्याच्या मनात पहिला प्रश्न असतो, मला यात काय मिळणार? हा प्रश्न स्वार्थी वाटू शकतो, पण तो मानवी आहे. ग्रीन आपल्याला दोष देत नाही, तो आपल्याला मानवी स्वभाव समजावतो. म्हणजेच प्रभाव निर्माण करायचा असेल तर दुसऱ्याच्या गरजा समजून घ्या. त्याला लाभ होईल असं चित्र उभं करा. नियम 14. पोज ॲज अ फ्रेंड, वर्क ॲज अ स्पाय. 14वा नियम सांगतो, मित्रासारखे वागा पण माहिती गोळा करा. हा नियम ऐकताना थोडं धोकादायक वाटतं. हो, कारण यात संशयाची छाया आहे. पण ग्रीन सांगतो, माहिती म्हणजे सत्ता. ज्याच्याकडे अधिक माहिती आहे त्याच्याकडे अधिक नियंत्रण आहे. लोक मोकळेपणाने बोलतात जेव्हा त्यांना वाटतं की समोरचा आपलाच आहे, आणि त्या संवादातून महत्त्वाची माहिती मिळते. म्हणजेच ऐकणं ही शक्ती आहे. बोलणं नव्हे, ऐकणं. आणि इथे एक महत्त्वाची गोष्ट आहे. हा नियम फसवणुकीसाठी वापरायचा नाही, तो सजगतेसाठी आहे. कारण जर तुम्ही माहिती गोळा करत नाही तर इतर कोणी करत असेल. नियम 15. क्रश युअर एनिमी टोटली. 15वा नियम सांगतो, शत्रूचा पूर्ण पराभव करा. ग्रीन म्हणतो, अपूर्ण विजय म्हणजे भविष्याचा धोका. इतिहासात अनेक शासकांनी शत्रूला जिवंत ठेवून नंतर त्याची किंमत मोजली. हा नियम सर्वात कठोर वाटतो, कारण यात दयेला स्थान नाही. पण ग्रीनचा मुद्दा स्पष्ट आहे. जर संघर्ष अपरिहार्य असेल तर तो अर्धवट सोडू नका. अर्धवट सोडलेली समस्या परत उभी राहते. मात्र हा नियम अक्षरशः घेणं धोकादायक ठरू शकतं. कारण प्रत्येक मतभेद हा शत्रुत्व नसतो, बरोबर. कदाचित या नियमाचा व्यापक अर्थ असा असू शकतो, अपूर्ण निर्णय, अर्धवट प्रयत्न, अर्धवट संघर्ष हे सर्व भविष्यात मोठं संकट बनू शकतात. पूर्णता हीच संरक्षण आहे. या 5 नियमांमध्ये एक स्पष्ट धागा आहे, नियंत्रण. लोकांना अवलंबून ठेवा. त्यांच्या स्वार्थाला स्पर्श करा. माहिती गोळा करा. संघर्ष पूर्ण करा. हो, पण त्याच वेळी एक प्रश्न सतत मनात राहतो. सत्ता मिळवताना आपण माणूस राहतो का? हे पुस्तक आपल्याला कठोर बनवण्यासाठी नाही, ते आपल्याला वास्तव दाखवतं. जर आपण या नियमांकडे सजगतेने पाहिलं तर ते आपल्याला फसवणुकीपासून वाचवू शकतात. आणि कदाचित हाच या पुस्तकाचा गाभा आहे. सत्ता समजून घ्या, कारण ती नाकारली तरी ती तुमच्या आयुष्यात कार्यरत असते. आतापर्यंत आपण सत्तेच्या खेळातील नियंत्रण, अवलंबित्व आणि माहिती यांची चर्चा केली. पण आता आपण अशा नियमांकडे वळतो आहोत जे अधिक सूक्ष्म आहेत. हे नियम आपल्याला सांगतात कधी अदृश्य व्हायचं, कधी पराभव स्वीकारल्यासारखं दाखवायचं आणि कधी इतरांच्या मनातली भीती किंवा आदर नियंत्रित करायचा. नियम 16 ते 20 हे सत्ता टिकवण्याच्या मानसिक रणनीती आहेत. हो, आणि या टप्प्यावर ग्रीन आपल्याला शिकवतो की सत्ता नेहमी आक्रमक नसते. कधी ती माघार घेते, कधी शांत राहते, कधी स्वतःभोवती एक गूढ निर्माण करते. सत्ता म्हणजे सतत आघाडीवर असणं नाही, ती परिस्थिती ओळखून स्वतःला बदलण्याची क्षमता आहे. नियम 16. यूज ॲब्सेन्स टू इन्क्रीज रिस्पेक्ट अँड ऑनर. 16वा नियम सांगतो, अनुपस्थितीचा उपयोग करा. अत्यधिक उपस्थिती आपली किंमत कमी करते. इतिहासात अनेक नेत्यांनी, कलाकारांनी, विचारवंतांनी जाणीवपूर्वक स्वतःला काही काळ दूर ठेवलं. परिणाम? लोकांच्या मनात त्यांची उत्सुकता आणि आदर वाढला. मानवी मानसशास्त्र असं आहे, जे सहज उपलब्ध असतं त्याची किंमत कमी होते. दुर्मिळता आकर्षण निर्माण करते. आपण हे नात्यांमध्येही पाहतो. जेव्हा एखादी व्यक्ती सतत उपलब्ध असते तेव्हा तिचं महत्त्व कमी होतं, पण ज्या क्षणी ती थोडी दूर जाते तिची जागा जाणवते. ग्रीन सांगतो, स्वतःची उपस्थिती मोजून वापरा.
कारण सत्ता म्हणजे संतुलित अंतर. म्हणजेच अनुपस्थिती ही दुर्बलता नाही, ती रणनीती असू शकते. तुमच्या अनुपस्थितीत तुमच्याबद्दल बोललं जावं हीच प्रभावाची खरी कसोटी. नियम 17. कीप अदर्स इन सस्पेंडेड टेरर. कल्टिवेट ॲन एअर ऑफ अनप्रिडिक्टेबिलिटी. 17वा नियम अनपेक्षित रहा. ग्रीन म्हणतो, जेव्हा लोकांना तुमचं पुढचं पाऊल कळत नाही तेव्हा ते सावध राहतात. निश्चित अंदाज बांधता येणारी व्यक्ती नियंत्रित करता येते. अनिश्चित व्यक्तीभोवती एक भीती आणि आदराचं मिश्रण तयार होतं. हे थोडं धोकादायक वाटतं, पण मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून पाहिलं तर खरं आहे. आपण नेहमी स्थैर्य शोधतो, पण जेव्हा एखादी व्यक्ती सतत बदलत्या पद्धतीने वागते तेव्हा तिच्याविषयी एक सावधपणा निर्माण होतो. ग्रीन इथे अराजकता सुचवत नाही. तो म्हणतो, पूर्णपणे उलगडू नका. तुमच्यात काहीतरी अप्रत्याशित ठेवा. कारण जेव्हा लोक तुम्हाला पूर्णपणे समजतात तेव्हा ते तुम्हाला मर्यादित करतात. आणि मर्यादा म्हणजे सत्तेची घट. नियम 18. डू नॉट बिल्ड फोर्ट्रेसेस टू प्रोटेक्ट युअरसेल्फ. आयसोलेशन इज डेंजरस. 18वा नियम पहिल्यांदा वाचताना विरोधाभासी वाटतो. ग्रीन म्हणतो, स्वतःभोवती किल्ले बांधू नका. इतिहासात अनेक शासकांनी स्वतःला लोकांपासून दूर ठेवलं आणि शेवटी वास्तवापासून तुटले. हो, एकाकीपणा म्हणजे संरक्षण वाटू शकतो, पण तो माहितीपासून, बदलांपासून आणि वास्तवापासून दूर नेतो. सत्ता टिकवण्यासाठी तुम्हाला लोकांमध्ये राहावं लागतं. त्यांच्या भावना, त्यांची कुजबूज, त्यांची नाराजी हे सगळं ऐकायला लागतं. ग्रीन सांगतो, अलगाव हा सुरक्षेचा मार्ग नाही, तो अंधत्वाचा मार्ग आहे. म्हणजेच संतुलन महत्वाचं आहे. अनुपस्थितीचा उपयोग करा, पण पूर्णपणे तुटू नका. नियम 19. नो हू यू आर डीलिंग विथ. डू नॉट ऑफेंड द रॉंग पर्सन. 19वा नियम समोरच्या व्यक्तीची ओळख ठेवा. प्रत्येकजण सारखा नसतो. काही लोक अपमान विसरतात, काही आयुष्यभर लक्षात ठेवतात. हा नियम अत्यंत मानवी आहे, कारण तो सांगतो की प्रत्येक व्यक्तीचं अहंकार, त्याची मर्यादा, त्याची संवेदनशीलता वेगळी असते. जर तुम्ही चुकीच्या व्यक्तीला दुखावलं तर त्याची प्रतिक्रिया अपेक्षेपेक्षा जास्त तीव्र असू शकते. ग्रीन सांगतो, समजून घ्या, निरीक्षण करा आणि मग कृती करा. सत्ता म्हणजे संवेदनशीलता. हो, अनेक संघर्ष हे गैरसमजुतातून निर्माण होतात. समोरचा कोण आहे, त्याची ताकद आणि कमकुवतपणा काय आहे हे ओळखणं म्हणजे अर्धा विजय. नियम 20. डू नॉट कमिट टू एनीवन. 20वा नियम म्हणतो, कोणत्याही एका गटाशी पूर्ण बांधिलकी ठेवू नका. ग्रीन म्हणतो, जर तुम्ही एका बाजूला उभे राहिलात तर दुसरी बाजू तुमच्या विरुद्ध उभी राहते. स्वतंत्र राहणं म्हणजे पर्याय खुले ठेवणं. हा नियम खूप विचार करायला लावतो, कारण नात्यांमध्ये, राजकारणामध्ये, समाजामध्ये आपण कोणत्या ना कोणत्या बाजूला उभे राहतोच. पण ग्रीनचा मुद्दा असा आहे की जर तुम्ही स्वतःला पूर्णपणे एखाद्या शक्तीशी जोडून घेतलं तर तुमचं स्वातंत्र्य कमी होतं. स्वतंत्र व्यक्तीच सर्व बाजूंशी संवाद साधू शकते. म्हणजेच सत्तेचा अर्थ तटस्थता नव्हे, तो स्वायत्तता आहे. या 5 नियमांमध्ये एक खोल संदेश आहे. सत्ता ही बलानाचा खेळ आहे. अनुपस्थिती आणि उपस्थिती यांचं संतुलन, अनिश्चितता आणि स्थैर्य यांचं संतुलन, स्वातंत्र्य आणि सहभाग यांचं संतुलन. हो, आणि ग्रीन पुन्हा आपल्याला सांगतो की भावनांच्या अतिरेकात निर्णय घेऊ नका. परिस्थिती समजून घ्या, कारण सत्ता ही केवळ आक्रमकता नसते, ती संयम आणि निरीक्षणाचीही असते. या नियमांकडे पाहताना आपण स्वतःलाच विचारतो, मी स्वतःभोवती किल्ला बांधला आहे का? मी जास्त उपलब्ध आहे का? मी चुकीच्या व्यक्तीला दुखावतो आहे का? हे प्रश्न अस्वस्थ करतात, पण कदाचित हेच या पुस्तकाचं खऱ्या अर्थाने सामर्थ्य आहे. सत्ता समजून घेतली तर ती आपल्याला आंधळं करत नाही, ती आपल्याला जागं करते. आणि या जागृतीतूनच पुढील नियमांची गरज निर्माण होते, जे आपल्याला दाखवतील की भ्रम, अभिनय आणि आत्मनियंत्रणातून सत्ता कशी टिकते. मागच्या भागात आपण दरबारी वृत्ती, रणनीतिक झुकणं आणि शक्ती केंद्रित करण्याबद्दल बोललो. आज आपण ज्या नियमांकडे पाहणार आहोत ते अधिक वैयक्तिक आहेत. आजचा प्रश्न आहे, सत्तेच्या खेळात मी कसा घडवायचा? द 48 लॉज ऑफ पॉवरमधील पुढील नियम व्यक्तिमत्व घडवण्यावर भर देतात. नियम 25. रिक्रिएट युअरसेल्फ. स्वतःला पुन्हा निर्माण करायचं म्हणजे आपली ओळख बदलायची? ओळख बदलायची नाही, ती घडवायची. बहुतेक लोक परिस्थितीनुसार घडतात, पण सत्ताधारी व्यक्ती स्वतःची प्रतिमा जाणीवपूर्वक घडवते. इतिहासात अनेक नेत्यांनी स्वतःभोवती एक विशिष्ट आभा तयार केली. ती आभा योगायोगाने निर्माण झाली नाही, ती घडवली गेली.
म्हणजे आपण स्वतःचं कथानक लिहायचं? अगदी तसाच. लोक तुम्हाला जसं पाहतात तसंच तुमच्याशी वागतात. जर तुम्ही स्वतःला साधं दुर्बळ दाखवलत, तुमच्याकडे तसं पाहिलं जाईल. जर तुम्ही स्वतःभोवती स्थैर्य, संयम आणि आत्मविश्वासाची चौकट तयार केलीत, लोक तुमच्याशी सावधपणे वागतील. हा नियम सांगतो, तुमची ओळख ही अपघाताने घडू देऊ नका. नियम 26. कीप युअर हँड्स क्लीन. हा नियम थोडा धूसर वाटतो. हात स्वच्छ ठेवायचे म्हणजे? प्रतिमा स्वच्छ ठेवायची. सत्तेच्या खेळात अनेक कठोर निर्णय घ्यावे लागतात, पण त्या निर्णयांचा डाग तुमच्यावर पडू नये. इतिहासात अनेक शासकांनी कठोर कृती केल्या, पण त्याची जबाबदारी थेट स्वतःवर घेतली नाही. म्हणजे दोष दुसऱ्यावर टाकायचा? ग्रीन याला नैतिक चौकटीत बसवत नाही. तो निरीक्षण करतो. लोकांना आदर्श प्रतिमा हवी असते. जर तुम्ही प्रत्येक संघर्षात स्वतःला पुढे केलत, तर तुम्ही लक्ष बनता. शांतपणे पडद्यामागे राहून निर्णय घेणं ही दीर्घकालीन टिकावाची रणनीती आहे. नियम 27. प्ले ऑन पीपल्स नीड टू बिलीव्ह. लोकांना विश्वास ठेवायची गरज असते? हो. माणूस केवळ तर्कावर जगत नाही. त्याला आशा, अर्थ आणि कोणावर तरी विश्वास ठेवण्याची गरज असते. जो व्यक्ती लोकांच्या या गरजेला ओळखतो, तो प्रभाव निर्माण करतो. धार्मिक नेते असोत, राजकीय नेते असोत, त्यांनी केवळ विचार मांडले नाहीत, तर एक भावनिक चौकट दिली. म्हणजे लोकांना कथानक हवं असतं? हो. स्पष्ट, साधं आणि भावनिक. हा नियम सांगतो, जर तुम्ही लोकांना दिशा दिलीत, तर ते तुमच्याभोवती एकत्र येतात. पण हा नियम धोकादायकही आहे, कारण विश्वासावर उभा राहिलेला प्रभाव तुटला तर कोसळतो. नियम 28. एंटर ॲक्शन विथ बोल्डनेस. हा नियम आधीच्या नियमांपेक्षा वेगळा वाटतो. इथे धाडसाचा उल्लेख आहे. हो, कारण सत्तेच्या खेळात एक गोष्ट महत्त्वाची असते. निर्णयाच्या क्षणी संकोच नको. संशय संसर्गजन्य असतो. जर तुम्ही अर्धवट आत्मविश्वासाने कृती केलीत, तर लोकही अर्धवट पाठिंबा देतील. पण जर तुम्ही ठामपणे पुढे गेलात, तर लोक तुमच्या आत्मविश्वासाला प्रतिसाद देतात. म्हणजे कधीकधी धाडस हेच शस्त्र असतं? अगदी. इतिहासात अनेक यशस्वी मोहिमा धाडसी निर्णयांमुळे घडल्या. धाडस म्हणजे बेफिक्री नाही, ते म्हणजे भीती असूनही पुढे जाणं. म्हणजे आजचे 4 नियम एकमेकांशी जोडलेले वाटतात. स्वतःची प्रतिमा घडवणं, ती स्वच्छ ठेवणं, लोकांच्या विश्वासाची गरज ओळखणं आणि योग्य क्षणी धाडस दाखवणं. बरोबर. हे नियम आपल्याला सांगतात, सत्ता बाहेरून मिळत नाही, ती आतून घडते. तुम्ही स्वतःला कसं सादर करता, कसं जपता आणि कधी पुढे जाता, यावर तुमचा प्रभाव ठरतो. म्हणजे सत्तेचा खेळ हा शेवटी आत्मनियंत्रणाचा खेळ आहे? हो. ज्याने स्वतःवर ताबा मिळवला, तो इतरांवर प्रभाव टाकू शकतो. आत्तापर्यंत आपण व्यक्तिमत्व, प्रतिमा आणि कृती यांविषयी बोललो. पण आजचा भाग अधिक खोल आहे. कारण सत्ता केवळ वर्तमानात खेळली जात नाही, ती भविष्यात जिंकली जाते. द 48 नियम्स ऑफ पॉवरमधील पुढील नियम आपल्याला शिकवतात, घाई नको, अर्धवट निर्णय नको आणि कल्पनाशक्तीचा योग्य वापर हवा. नियम 29. प्लॅन ऑल द वे टू द एंड. म्हणजे शेवटापर्यंत नियोजन करायचं? हो. हा नियम साधा वाटतो, पण सर्वात जास्त मोडला जातो. आपण सुरुवात करतो उत्साहाने, पहिला टप्पा जिंकतो, पण शेवटाचा विचार करत नाही. इतिहासात अनेक मोहिमा सुरुवातीला यशस्वी ठरल्या, पण दीर्घकालीन परिणामांचा विचार न केल्यामुळे कोसळल्या. म्हणजे तात्पुरता विजय पुरेसा नसतो? अगदी नाही. ग्रीन सांगतो, प्रत्येक कृतीची साखळी असते. आजचा निर्णय उद्याचा परिणाम घडवतो. जो फक्त वर्तमानावर लक्ष केंद्रित करतो, तो भविष्यात अडकतो. जो शेवट डोळ्यासमोर ठेवतो, तो मार्ग बदलू शकतो. नियम 30. मेक युअर अकॉम्प्लिशमेंट्स सीम एफर्टलेस. हे थोडं विचित्र वाटतं. आपण मेहनत केली असेल तर ती दिसायला नको? लोकांना सहजता आकर्षित करते. जर तुम्ही प्रत्येक यशामागची झुंज मांडलीत, तर तुमचं सामर्थ्य कमी वाटतं. पण जर ते यश सहज मिळाल्यासारखं भासलं, लोक प्रभावित होतात. हे खोटेपण नाही, ही सादरीकरणाची कला आहे. म्हणजे पडद्यामागचा श्रम गुप्त ठेवायचा? हो, कारण प्रभाव हा परिणामावर उभा असतो, प्रक्रियेवर नाही. नियम 31. कंट्रोल द ऑप्शन्स. हा नियम अधिक रणनीतिक वाटतो. हो,
लोकांना निवडीचं स्वातंत्र्य दिलं की ते समाधानी वाटतात. पण जर त्या निवडी तुम्हीच आखल्या तर नियंत्रण तुमच्याकडे राहतं. हा नियम सांगतो, समोरच्याला 2 पर्याय द्या, पण दोन्ही तुमच्या फायद्याचे असू द्या. म्हणजे निवडत्याची पण दिशा तुमची? अगदी तसंच. हे उघड नियंत्रण नाही, हे सूक्ष्म मार्गदर्शन आहे. नियम 32. प्ले टू पीपल्स फॅन्टसीज. हा नियम धोकादायक वाटतो. हो, पण प्रभावी आहे. माणूस वास्तवावर जगतो, पण स्वप्नांवर पुढे जातो. जर तुम्ही केवळ कठोर वास्तव मांडलत तर लोक दूर जातील. पण जर तुम्ही त्यांच्या आशा, स्वप्न आणि आकांक्षांना स्पर्श केलात तर ते तुमच्याकडे आकर्षित होतात. म्हणजे आश्वासन द्यायचं? फक्त आश्वासन नाही, एक दृष्टिकोन द्यायचा. पण हा नियम वापरताना सावधगिरी आवश्यक आहे. अवास्तव स्वप्न दाखवलं तर विश्वास तुटतो. चिंतन. आजचे नियम भविष्यभोवती फिरतायत. नियोजन, सादरीकरण, पर्यायांचं नियंत्रण आणि कल्पनाशक्ती. हो, हे नियम सांगतात, सत्ता केवळ कृतीत नाही, ती पूर्वदृष्टीत आहे. जो शेवट पाहतो, जो परिणाम सहज दाखवतो, जो पर्याय आखतो आणि जो लोकांच्या स्वप्नांना आकार देतो, तो प्रभाव निर्माण करतो. म्हणजे सत्तेचा खेळ हा संयमाचा आणि दूरदृष्टीचा आहे? हो, घाई करणाऱ्या जिंकतो असं वाटतं, पण नियोजन करणारा टिकतो. आतापर्यंत आपण नियोजन, प्रतिमा आणि दूरदृष्टीबद्दल बोललो. पण आज आपण ज्या टप्प्यावर आलो आहोत तो अधिक सूक्ष्म आहे. कारण आता प्रश्न असा आहे की समोरच्याला नेमकं कुठे स्पर्श करायचा. द 48 नियम्स ऑफ पॉवरमधील पुढील नियम सांगतात, प्रत्येक माणसाच्या आत एक दुर्बल बिंदू असतो आणि जो तो ओळखतो तोच प्रभाव टाकतो. नियम 33. डिस्कवर ईच मॅन्स थंबस्क्रू. थंबस्क्रू म्हणजे नेमकं काय? याचा अर्थ आहे दाब दिला की प्रतिक्रिया देणारा बिंदू. प्रत्येक व्यक्तीमध्ये काहीतरी असतं. अहंकार, भीती, लोभ, मान्यता मिळवण्याची आस किंवा एखादी दडलेली असुरक्षितता. जो हा बिंदू ओळखतो तो व्यक्तीला समजून घेतो. म्हणजे आपल्याला लोकांचं बारकाईने निरीक्षण करावं लागतं? हो, माणूस स्वतःबद्दल बोलताना बरीच माहिती देतो. त्याच्या शब्दांतून, त्याच्या प्रतिक्रियांमधून, त्याच्या शांततेतूनही. हा नियम सांगतो, संवादात कमी बोला, जास्त ऐका. पण हे वापरताना मर्यादा काय? महत्वाचा प्रश्न. हा नियम केवळ इतरांना नियंत्रित करण्यासाठी नाही, तो स्वतःलाही लागू होतो. तुमचा स्वतःचा दुर्बल बिंदू कोणता आहे? जर तो तुम्हाला माहीत नसेल तर इतर कोणीतरी तो शोधेल. नियम 34. बी रॉयल इन युअर ओन फॅशन. हा नियम थोडा वेगळा वाटतो. हो, हा नियम सांगतो, तुमचं वागणं तुमच्या स्वतःच्या मूल्याची जाणीव करून देणारं असावं. तुम्ही स्वतःला कसं पाहता त्यावर लोक तुमच्याकडे कसे पाहतील ते ठरतं. जर तुम्ही स्वतःला कमी लेखलत तर जगही तसंच करेल. म्हणजे आत्मसन्मान हा सत्तेचा भाग आहे? नक्कीच. राजेशाही म्हणजे पद नाही, ती वृत्ती आहे. संयम, स्थिरता आणि स्वतःच्या किमतीची जाणीव ही अंतर्गत ताकद आहे. नियम 35. मास्टर द आर्ट ऑफ टायमिंग. वेळ साधणं हा तर सर्वसाधारण सल्ला आहे. पण सत्तेच्या खेळात वेळ म्हणजे सर्व काही. चुकीच्या वेळी घेतलेला योग्य निर्णयही अपयशी ठरतो आणि योग्य वेळी घेतलेला साधा निर्णयही प्रभावी ठरतो. हा नियम सांगतो, घाई करू नका, परिस्थिती परिपक्व होऊ द्या. म्हणजे संयम ही ताकद आहे? हो, अस्थिर मन लगेच प्रतिक्रिया देतं. स्थिर मन थांबतं, पाहतं आणि मग चालतं. नियम 36. डिस्डेन थिंग्ज यू कॅनॉट हॅव. हा नियम थोडा कठोर वाटतो. हो, पण अत्यंत व्यावहारिक आहे. जे मिळू शकत नाही त्याच्या मागे लागून स्वतःची प्रतिष्ठा घालवू नका. जर एखादी गोष्ट तुमच्या हाताबाहेर असेल तर तिच्याकडे दुर्लक्ष करा. म्हणजे स्वीकार करायचा? स्वीकार आणि पुढे जाणं. ज्याच्या मागे तुम्ही धावत राहता त्याला तुमची गरज वाटत नाही, पण ज्याच्याकडे तुम्ही दुर्लक्ष करता त्याचं महत्त्व कमी होतं. हा नियम अहंकाराबद्दल नाही, तो आत्मसंरक्षणाबद्दल आहे. आजचे नियम अधिक अंतर्मुख करणारे वाटतात. दुर्बल बिंदू ओळखणं, स्वतःची किंमत जाणणं, वेळ साधणं आणि अनावश्यक गोष्टींना सोडून देणं. हो, हे नियम सांगतात, सत्ता ही बाह्य नियंत्रणापेक्षा आंतरिक संतुलनावर उभी असते. जो स्वतःला ओळखतो, जो इतरांना निरीक्षणाने समजून घेतो आणि जो योग्य वेळी योग्य कृती करतो, तो दीर्घकाळ प्रभाव टिकवतो.
म्हणजे सत्तेचा खेळ हा केवळ संघर्षाचा नाही, तो समजुतीचा आहे. अगदी तसंच. समजूत, संयम आणि स्वतःवरचा ताबा हीच खरी ताकद. आतापर्यंत आपण मनोविज्ञान, संयम, वेळ आणि स्वनियंत्रण यांविषयी बोललो. पण सत्ता केवळ समजुतीने चालत नाही, ती प्रभावानेही चालते. आजचा भाग त्या प्रभावाविषयी आहे, जो दिसतो, जाणवतो आणि लक्ष वेधून घेतो. द 48 लॉज ऑफ पॉवरमधील पुढील नियम सांगतात, लोकांच्या डोळ्यांना, मनाला आणि कल्पनाशक्तीला कसं स्पर्श करायचं. नियम 37. क्रिएट कंपेलिंग स्पेक्टेकल्स. स्पेक्टेकल म्हणजे देखावा. हो, पण फक्त बाह्य देखावा नाही. तो प्रभावी सादरीकरण आहे. लोक शब्दांपेक्षा दृश्यांना जास्त प्रतिसाद देतात. तर्कापेक्षा प्रतीक जास्त लक्षात राहतं. इतिहासात अनेक शासकांनी केवळ निर्णय घेतले नाहीत, तर त्यांना भव्य स्वरूप दिलं. म्हणजे प्रभाव निर्माण करायचा असेल तर तो दिसायलाही हवा. अगदी. शांतपणे केलेली कृती कधीकधी हरवते. पण जर त्या कृतीभोवती अर्थपूर्ण प्रतीक, वातावरण आणि ठाम उपस्थिती असेल, तर ती स्मरणात राहते. हा नियम सांगतो, सत्ता कधीकधी नजरेतूनही निर्माण होते. नियम 38. थिंक ॲज यू लाईक, बट बिहेव लाईक अदर्स. हा नियम थोडा विरोधाभासी वाटतो. हो, पण अत्यंत वास्तववादी आहे. तुम्ही मनात स्वतंत्र विचार ठेवा, पण उघडपणे समाजाच्या विरुद्ध उभं राहणं हे नेहमीच शहाणपणाचं नसतं. म्हणजे बाह्य वर्तनात संतुलन ठेवायचं. हो, जगाला तुमचं वेगळेपण लगेच स्वीकारायला वेळ लागतो. जर तुम्ही उघडपणे विरोध केलात, तर लोक तुमच्याकडे संशयाने पाहतील. हा नियम सांगतो, आतून स्वतंत्र रहा, पण बाहेरून अनावश्यक संघर्ष टाळा. नियम 39. स्टर अप वॉटर्स टू कॅच फिश. म्हणजे मुद्दाम गोंधळ निर्माण करायचा. कधीकधी हो. जेव्हा परिस्थिती स्थिर असते, तेव्हा लोक सावध असतात. पण जर वातावरणात थोडी अस्थिरता आली, तर भावना वर येतात. आणि भावनांमध्ये लोक चुका करतात. पण हे धोकादायक नाही का? नक्कीच आहे. हा नियम बेफिकिरीसाठी नाही, तो निरीक्षणासाठी आहे. जर तुम्ही स्वतः शांत राहिलात आणि इतरांच्या अस्थिरतेकडे पाहिलत, तर तुम्हाला त्यांचे खरे हेतू कळतात. नियम 40. डिस्पाइज द फ्री लंच. फ्री लंच म्हणजे मोफत मिळालेली गोष्ट. ग्रीन सांगतो, मोफत मिळालेल्या गोष्टींमध्ये लपलेली किंमत असते. जे सहज मिळतं, ते सहज हरवतं. म्हणजे मूल्य निर्माण करायचं. हो, जेव्हा तुम्ही तुमच्या कामाला, वेळेला आणि उपस्थितीला किंमत देता, तेव्हा लोकही ती देतात. जर तुम्ही सतत उपलब्ध राहिलात, तर तुमचं महत्त्व कमी होतं. हा नियम सांगतो, तुमच्या मूल्याला किंमत द्या. सर्व काही सहज देऊ नका. चिंतन. आजचे नियम प्रभाव, संतुलन आणि मूल्याभोवती फिरतात. दृश्य प्रभाव निर्माण करणं, बाह्य संतुलन राखणं, भावनांच्या लाटांमध्ये शांत राहणं आणि स्वतःचं मूल्य जपणं. हो, हे नियम सांगतात, सत्ता फक्त ताकदीने मिळत नाही. ती उपस्थितीने, नियंत्रणाने आणि संयमाने टिकते. जो स्वतःचा प्रभाव जाणतो, जो योग्य वेळी दृश्य निर्माण करतो, जो अनावश्यक संघर्ष टाळतो आणि जो स्वतःची किंमत ओळखतो, तो दीर्घकाळ प्रभावी राहतो. म्हणजे सत्तेचा खेळ आता शेवटाकडे जातोय. हो, पुढील आणि अंतिम भागात आपण पाहू परिवर्तनाची कला, अनुकूलन आणि सत्तेच्या खेळातील अंतिम संतुलन. आपण आता शेवटच्या टप्प्यावर आलो आहोत. सत्तेच्या खेळातील बहुतेक नियम आपण समजून घेतले. पण शेवटचे नियम सर्वात सूक्ष्म आहेत. कारण आता प्रश्न आहे, जे आधीच प्रस्थापित आहे, त्याच्या सावलीत आपण कसे उभे राहायचे. द 48 लॉज ऑफ पॉवरमधील पुढील नियम वारसा, संघर्ष आणि मानसिक संतुलन यांविषयी बोलतात. नियम 41. अवॉइड स्टेपिंग इनटू अ ग्रेट मॅन्स शूज. महान व्यक्तीच्या जागी जाणं टाळावं, पण कधीतरी ते अपरिहार्य असतं. हो, पण हा नियम सावध करतो. जेव्हा एखाद्या प्रभावशाली व्यक्तीच्या नंतर तुम्ही येता, लोक तुलना करतात. त्याच्या यशाशी, त्याच्या करिश्म्याशी, त्याच्या आठवणींशी. म्हणजे आपली ओळख स्वतंत्र घडवावी लागते. अगदी. जर तुम्ही त्याच्यासारखं वागण्याचा प्रयत्न केलात, तर तुम्ही त्याची सावली ठरता. पण जर तुम्ही वेगळा मार्ग निवडलात, तर लोक तुम्हाला स्वतंत्र व्यक्तिमत्व म्हणून पाहतात. हा नियम सांगतो, वारसा स्वीकारा, पण त्याचं अनुकरण करू नका. नियम 42.
स्ट्राईक द शेपर्ड अँड द शीप विल स्कॅटर. हा नियम थेट संघर्षाचा आहे. हो, पण तो केवळ हिंसेबद्दल नाही. कधीकधी समस्या अनेक लोकांमध्ये पसरलेली नसते. ती एका केंद्रबिंदूत असते. जर त्या केंद्राला हटवलं तर संपूर्ण रचना बदलते. म्हणजे समस्येचा मूळ स्रोत ओळखायचा. हो, अनावश्यकपणे सर्वांशी लढण्यापेक्षा मुख्य प्रभावक ओळखा. हा नियम आपल्याला सांगतो, संघर्ष करताना अचूकता महत्वाची आहे. नियम 43. वर्क ऑन द हार्ट्स अँड माइंड्स ऑफ अदर्स. हा नियम मागील नियमांपेक्षा वेगळा वाटतो. हो, सत्ता केवळ भीतीवर उभी राहिली तर ती टिकत नाही. ती मन जिंकण्यात आहे. जर लोक तुमच्याशी भावनिकदृष्ट्या जोडले गेले तर तुमचा प्रभाव खोलवर जातो. म्हणजे सहानुभूती ही सत्तेचा भाग आहे. नक्कीच. जो फक्त नियंत्रण करतो तो तात्पुरता जिंकतो. जो मन जिंकतो तो दीर्घकाळ टिकतो. हा नियम सांगतो, लोकांच्या भावना समजून घ्या. त्यांच्या आशा, भीती आणि आकांक्षा ओळखा. नियम 44. डिसार्म अँड इन्फ्युरिएट विथ द मिरर इफेक्ट. मिरर इफेक्ट म्हणजे आरसा दाखवणं. हो, जेव्हा तुम्ही समोरच्याचं वर्तन त्याच्याच पद्धतीने परत करता तेव्हा तो अस्वस्थ होतो. कारण त्याला स्वतःचं प्रतिबिंब दिसतं. म्हणजे थेट संघर्ष न करता त्याचं तंत्र त्याच्यावर वापरायचं. अगदी. हा नियम सांगतो, कधीकधी शब्दांपेक्षा प्रतिबिंब जास्त प्रभावी असतं. पण यासाठी संयम आणि निरीक्षण आवश्यक आहे. चिंतन. आजचे नियम वारसाबद्दल, अचूक संघर्षाबद्दल, भावनिक प्रभावाबद्दल आणि प्रतिबिंबाबद्दल होते. हो, सत्ता म्हणजे केवळ ताकद नव्हे. ती ओळख, अचूकता आणि भावनिक समजूत यांचा संगम आहे. जो स्वतंत्र ओळख घडवतो, जो संघर्षात अचूक असतो, जो मन जिंकतो आणि जो आरसा दाखवतो, तो प्रभाव टिकवतो. म्हणजे शेवट जवळ आला आहे. हो, पुढील आणि अंतिम भागात आपण शेवटचे नियम आणि या संपूर्ण प्रवासाचं चिंतन पाहू. आपण या प्रदीर्घ प्रवासाच्या शेवटच्या टप्प्यावर आलो आहोत. सत्तेच्या खेळातील अनेक पैलू आपण पाहिले. प्रतिमा, संयम, निरीक्षण, वेळ, प्रभाव. पण शेवटचे नियम अधिक परिपक्व आहेत. कारण ते सांगतात, सत्ता टिकवणं हे जिंकण्यापेक्षा कठीण असतं. द 48 लॉज ऑफ पॉवरमधील अंतिम 4 नियम म्हणजे संपूर्ण विचारसरणीचा सार आहे. नियम 45. प्रीच द नीड फॉर चेंज बट नेव्हर रिफॉर्म टू मच ॲट वन्स. म्हणजे बदलाची भाषा करायची, पण बदल हळूहळू हो. लोकांना परिवर्तन आवडतं, पण त्यांच्या सुरक्षिततेला धक्का बसला की ते विरोध करतात. जर तुम्ही एकदम मोठा बदल घडवण्याचा प्रयत्न केला तर प्रतिकार निर्माण होतो. म्हणजे बदल क्रमाक्रमाने करायचा. अगदी. परंपरा आणि स्थैर्य यांना पूर्णपणे मोडून काढलं तर असुरक्षितता वाढते. हा नियम सांगतो, बदल घडवा, पण लोकांना त्याची सवय होऊ द्या. नियम 46. नेव्हर अपिअर टू परफेक्ट. परिपूर्ण दिसू नये. हो, जर तुम्ही निर्दोष वाटलात तर मत्सर निर्माण होतो. लोकांना मानवी अपूर्णता जवळची वाटते. अतिपरिपूर्ण प्रतिमा अंतर निर्माण करते. म्हणजे थोडी मानवी चूकही आवश्यक. हो, ती तुम्हाला अधिक स्वीकारार्ह बनवते. हा नियम सांगतो, स्वतःला इतकं उंच नेऊ नका की लोक दूर जातील. नियम 47. डू नॉट गो पास्ट द मार्क यू एम्ड फॉर. हा नियम संयमाबद्दल आहे का? हो. विजयाच्या क्षणी माणूस सर्वात जास्त चुकतो. उत्साहात तो अधिक मागतो आणि जे मिळवलं आहे तेही गमावतो. म्हणजे यशानंतर थांबायची वेळ ओळखायची. अगदी. मर्यादा ओळखणं ही परिपक्वतेची खूण आहे. हा नियम सांगतो, अतिरेक टाळा. जिथे थांबणं योग्य आहे तिथे थांबा. नियम 48. अज्युम फॉर्मलेसनेस. हा शेवटचा नियम सर्वात गूढ वाटतो. हो, फॉर्मलेसनेस म्हणजे निश्चित आकार न धरणं. जग सतत बदलतं, परिस्थिती बदलते, लोक बदलतात. जर तुम्ही एका ठराविक पद्धतीत अडकून राहिलात तर तुम्ही तुटता. म्हणजे लवचिक राहायचं. हो, पाण्यासारखं. ते ज्या भांड्यात जातं त्याचा आकार घेतं, पण स्वतःचं अस्तित्व टिकवून ठेवतं. हा नियम सांगतो, अहंकाराला चिकटून राहू नका. परिस्थितीनुसार स्वतःला बदला. अंतिम चिंतन. आपण सुरुवातीला सत्तेला बाह्य शक्ती मानत होतो, पण आता जाणवतं ती आतल्या संतुलनावर उभी आहे. हो, या संपूर्ण प्रवासातून काही स्पष्ट होतं. प्रतिमा महत्वाची आहे, संयम आवश्यक आहे, निरीक्षण ही ताकद आहे, वेळ साधणं निर्णायक आहे आणि लवचिकता ही अंतिम शहाणपण आहे. सत्ता म्हणजे इतरांवर नियंत्रण नव्हे,
ती परिस्थितीवर आणि स्वतःवर ताबा आहे. मग शेवटी प्रश्न असा उरतो, हे नियम वापरायचे की फक्त समजून घ्यायचे? हा प्रत्येकाचा वैयक्तिक निर्णय आहे. हे नियम नैतिक मार्गदर्शक नाहीत. ते वास्तवाचं विश्लेषण आहेत. ज्याला खेळ समजतो तो त्यात अडकत नाही. म्हणजे सत्तेचा खरा अर्थ जाणीव? हो, जाणीव, संतुलन आणि स्वनियंत्रण याच ठिकाणी आपला प्रवास संपतो. पण विचारांचा प्रवास इथूनच सुरू होतो. आपण हा संपूर्ण प्रवास पूर्ण केला. 48 नियम, असंख्य उदाहरणं आणि अनेक अस्वस्थ करणारे प्रश्न. पण शेवटी आपण काय शिकलो? आपण शिकलो की सत्ता ही केवळ इतरांवर प्रभाव टाकण्याची कला नाही, ती स्वतःला ओळखण्याची प्रक्रिया आहे. आपण पाहिलं अहंकार कसा काम करतो, भीती कशी निर्णय बदलते, संयम कसा विजय मिळवतो आणि अतिरेक कसा पराभव घडवतो. द 48 लॉज ऑफ पॉवर हा ग्रंथ आपल्याला सावध करतो. जग निरागस नाही, पण तो हेही सांगतो, जाणीव असलेला मनुष्य अडकत नाही. म्हणजे या नियमांचा उपयोग कसा करायचा हा निर्णय प्रत्येकाचा वैयक्तिक आहे? हो, हे नियम शस्त्र असू शकतात किंवा ढालही असू शकते. जर तुम्हाला खेळ समजला तर तुम्ही प्यादा राहत नाही. मग या प्रवासाचा खरा सार काय? संतुलन. स्वतःची प्रतिमा घडवा पण अहंकार वाढू देऊ नका. धाडस करा पण अतिरेक टाळा. लोकांना समजा पण स्वतःला हरवू नका. आणि बदल स्वीकारा पण मुळं विसरू नका. सत्ता शेवटी बाहेरची नसते, ती अंतर्मनात असते. आणि म्हणूनच कदाचित हा प्रवास इथे संपत नाही. हो, पुस्तक संपतं, मालिका संपते, पण विचार सुरू होतात.